नोटबंदीच्या काळातील मध्यवर्ती बँकेच्या नोटा बदलून देण्याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी। महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या आज रोजी शेतकऱ्यांच्या रक्तवाहिन्याच म्हणाव्या लागतील। अन्नधान्य उत्पादक शेतकरी, ऊस, फळे, फुले, भाजीपाला, दूध उत्पादक, अंडी, मांस, मासे उत्पादक शेतकरी अशा जीवनावश्यक बाबींचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला मध्यवर्ती सहकारी बँकेचे शिवाय कोणी वाली आहे असे दिसून येत नाही। शासन स्तरावर पोकळ वल्गना सोडून स्वतंत्र कृषी मंत्रालय असूनही शेतकरी शासकीय मदतीविना वंचितच राहतो आहे। चुकीच्या शासकीय धोरणामुळे मध्यवर्ती सहकारी बँका याच अडचणीतून जात आहेत। राज्यातील भाजप महायुती सरकारने याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपाचे, माजी पालकमंत्र्यांसह अनेक वजनदार आमदार भाजपाचे, महाराष्ट्र सरकार भाजपाचे, देशातील सरकार भाजपाचे ही वस्तुस्थिती असताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे नोटबंदीच्या काळात शेतकऱ्यांनी जमा केलेल्या नोटा जवळपास 14,72,00,000 रुपये पडून आहेत। याकडे कोणीच लक्ष देत नाही। निवडणुकीपूर्वी भाजपाने दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी, व्याजमाफी सरकारला करता आली नाही। हे तर मोठे दुर्दैवच आहे म्हणावे लागेल। परंतु सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पडून असलेल्या शेतकऱ्यांच्या 14,72,00,000 रुपयांच्या नोटा जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्या सरकारच्या माध्यमातून बदलून दिल्या तर जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्या करिता काही मदत करू शकेल। ज्याला त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते म्हणतात त्याप्रमाणे त्याचे श्रेय भाजपालाच मिळेल। शेतकरी तेवढा प्रामाणिक आहे। मध्यवर्ती बँकेला हा पैसा जिल्ह्यातील विकास सोसायट्यांनाच देण्यासाठी अट घालून बदलून दिल्यास थेट शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा होऊ शकतो आणि जिल्ह्यातील शेतकरी भाजपालाच आशीर्वाद देईल। परंतु या व अशा प्रश्नाकडे लक्ष न देता भाजपामधील काही वजनदार आमदार यांनी एकही संस्था निर्माण केली नाही अथवा एकही सहकारी संस्थेला शासकीय स्तरावर मदत मिळवून दिली नाही। उलट संस्थांच्या वरच भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, चौकशा लावायच्या, त्याच्यातच धन्यता मानून राजकारण करायचे असे उद्योग करतात तेव्हा वाईट वाटते। तेव्हा भाजपच्या जिल्हा व राज्यातील नेतृत्वाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करून खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रक्तवाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटा बदलून ताकद द्यावी अशी तमाम जिल्ह्यातील शेतकरी वर्गाची माफक अपेक्षा पालकमंत्री व जिल्हा नेतृत्वाकडून आहे। ब्युरो रिपोर्ट, संवेदन न्यूज नेटवर्क, नवी मुंबई।